रत्नागिरी जिल्ह्यातल्या कर्दे समुद्रकिनारी पुन्हा एकदा बेफाम पर्यटकांचा प्रताप समोर आलाय। भरधाव वेगात समुद्रकिनारी धावणारी थार गाडी अचानक उलटल्याची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। पर्यटकांचा असा बेपर्वा आणि धोकादायक प्रकार केवळ जीवितास धोका निर्माण करत नाहीये, तर समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या इतर पर्यटकांना देखील संकटात टाकतो। स्थानिक नागरिकांनी या घटनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, तर प्रशासनाकडून कडक कारवाईची मागणी देखील केली आहे। या घटनेनंतर पुन्हा एकदा समुद्र किनाऱ्यावर सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। एक मोठी बातमी आपण पाहतोय। समुद्र किनारी बेफाम पर्यटकांचे प्रताप सुरूच असतात। ही दृश्य आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या कर्दे समुद्र किनारी। कर्दे समुद्र किनारा एक प्रसिद्ध समुद्र किनारा आहे आणि या ठिकाणी कशा पद्धतीने एक पर्यटक थार गाडी चालवताना दिसतोय आणि अक्षरशः त्या गाडीचा स्पीड इतका होता की गाडी तिथे उलटल्याचं देखील या दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांच्याशी आपण संवाद साधूया। अमोल, नेमका हा प्रकरण काय आहे आणि या पर्यटकावर काही गुन्हा दाखल झालाय का? नक्कीच कर्दे समुद्र किनारी थार जी आहे ती सुसाट वेगाने जात होती आणि ती अचानक पलटी झाली। अशा घटना या ठिकाणी वारंवार होतात। जी उतावळी पर्यटक असतात ते गाड्या ह्या समुद्रावर येतात, मात्र समुद्राचं पाणी आणि ज्या वाळू आहे यामध्ये गाड्या उतरण्याचे तसंच पलटी होण्याचे प्रकार हे वारंवार घडत असतात। असाच प्रकार हा कर्दे समुद्रावर घडलेला आहे। अशा पर्यटकांवर कारवाई होणं गरजेचं आहे अशी मागणी ही त्या स्थानिकांकडून केली जाते। स्थानिकांकडून वारंवार या पर्यटकांना सूचना देखील दिल्या जातात, मात्र त्या सूचनांकडे या पर्यटकांचं लक्ष नसतं। त्यामुळे अशा घटना या वारंवार या ठिकाणी घडत असतात। मात्र आता या ठिकाणी कठोर कारवाई यावर होणं गरजेचं असल्याचं स्थानिकांमधून मागणी होताना पाहायला मिळते। निश्चितच अमोल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।